क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 4 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आपण आज 2026चे पद्म पुरस्कार ज्यांना मिळालेले आहेत त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्नांचे सिरीज आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी, रणजी ट्रॉफी 2025-26 कोणत्या संघाने पहिल्यांदा जिंकलेली? तर तो संघ आहे जम्मू काश्मीर संघ. जम्मू काश्मीर संघाने कर्नाटकला हरवून पहिल्यांदा रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर आजचे प्रश्न आपण पाहूया. 28 फरवरी 2026 रोजी कुनू राष्ट्रीय उद्यानात बोत्सवानातून किती चिते आणण्यात आले? तर टोटल 9 चिते आणण्यात गेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 28 फरवरी 2026 रोजी आलेल्या चितेंची माहिती. ठिकाण कोणतं आहे? कुनो राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? मध्य प्रदेश. तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो, कुनो राष्ट्रीय उद्यान कुठे आहे आणि कोणत्या राज्यात आहे? तर तुमचे ऑप्शन असणार मध्य प्रदेश. एकूण किती चिते आणले? 9, 6 मादी आणि 3 नर. मूळ देश कोणता आहे? बोत्सवाना. भारतात एकूण संख्या किती झालेली आहे आता? 48. नवीन चिते प्लस भारतात जन्मलेले बछडे. तर ही खूप महत्त्वाच्या माहिती आहे, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, एका तासात सर्वाधिक रोपे लावण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या शहराने प्रस्थापित केला? तर तो शहर आहे वाराणसी शहर. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. एका तासात सर्वाधिक रोपे लावण्याचा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या शहराने स्थापित केला? वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये आहे. दिनांक 1 मार्च 2026 रोजी विक्रम एका तासात 2,51,446 रोपे लावण्यात गेले. विशेषतः म्हणजे हा विक्रम वाराणसीनं चीनच्या 8 वर्षापूर्वीचा विक्रम मोडत काढला आहे. सहभाग, या मोहिमेत सुमारे 20,000 पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर पुढला प्रश्न, देशव्यापी HPV लसीकरण मोहीमची सुरुवात पंतप्रधान मोदीने कुठून करण्यात आली? तर हे अजमेर राजस्थान इथून करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. देशव्यापी HPV लसीकरण मोहीमची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदीने अजमेर राजस्थान इथून केली. केव्हा केली? 28 फरवरी 2026 या रोजी. लक्ष्य 14 वर्षीय वयोगटातली मुली. उद्देश गर्भाशयमुखांच्या कर्करोगाला प्रतिबंध करणे. वैशिष्ट्य म्हणजे ही लस सरकारी आरोग्य केंद्रावर मोफत उपलब्ध आहे. स्वभाव, हे लसीकरण मोहीम पूर्णपणे ऐच्छिक असून पालकांच्या सहमतीनंतर दिली जाते. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया पुन्हा. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ओली झिंगवी यांची नियुक्ती करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक आर्थिक मंच म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अंतरिम CEO कोण बनलेले आहेत? ओलीज झिंगवी हे बनलेले आहेत. नियुक्तीकाळ फरवरी 2026 मध्ये. ब्रेडे यांनी राजीनामा दिल्यानंतर यांची नियुक्ती करण्यात आली. कारण म्हणजे ब्रेडे यांनी पदावरून पाय उतरता होण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, SBI म्युच्युअल फंड हा कोणत्या बँकेत 9.99% हिस्सेदारी खरेदी करण्यास RBIने मान्यता दिलेली आहे? तर तो बँक आहे बंधन बँक. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. RBIने SBI म्युच्युअल फंडला खालील बँकेमध्ये 9.99% पर्यंत हिस्सेदारी खरेदी करण्याची मंजुरी दिलेली आहे. कोणता बँक? बंधन बँक आणि RBL बँक. महत्त्वाचा निर्णय हा आहे. मुदत 1 वर्षाच्या आत. मर्यादा 9.99% पेक्षा जास्त नसावा. अट 5% पेक्षा
हिस्सा कमी झाल्यास पुन्हा वाढवण्यासाठी RBIनी परवानगी आवश्यक आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, झिरो प्राईज पुरस्कार कोणत्या प्रदूषणातील संबंधित आहे? तर हा वायू, जल आणि माती प्रदूषणातील संबंधित आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. झिरो प्राईज कशाचं क्षेत्र आहे? प्रदूषण निवारा, हवा, पाणी आणि जमीनशी संबंधित आहे. स्वरूप निकाल आधारित, रिझल्ट बेस. निधी 5 कोटी रुपये एकूण. पात्रता स्टार्टअप, NGO, कॉर्पोरेट्स आणि संशोधक हे पात्र असतात. त्यानंतर पुढला प्रश्न, संयुक्त राष्ट्राने म्हणजेच UNने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर तो वर्ष आहे 2026. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026. वर्ष 2026. मुख्य उद्देश महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करणे. महत्त्व शेतातील योगदानाची जागतिक स्तरावर ओळख करणे. प्राधान्य संसाधने आणि संधीमध्ये समानता. लक्ष जागतिक अन्न सुरक्षा बळकट करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, दिव्यांगासाठी व्यक्तीसाठी भारतातले पहिलं एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलं आहे? तर तो आपला महाराष्ट्र राज्य आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. भारताचे पहिलं एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल महाराष्ट्र राज्याने सुरू केलेलं राज्य महाराष्ट्र आहे. पोर्टलचं नाव काय? दिव्यांग सहाय्यक पोर्टल. उद्देश म्हणजे दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनेचे लाभ एकाच प्लॅटफॉर्मवर देणे. सुविधा ऑनलाईन अर्जाचे रिअल टायमिंग ट्रॅकिंग आणि AI आधारित तक्रार निवारण करणे. पारदर्शकता म्हणजे कागदाची गरज कमी करून थेट लाभ हस्तांतरण DBT सुलभ करणे. तर हा खूप महत्त्वाचा पोर्टल आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे 93वे ग्रँड मास्टर आरव डेगला हे कोणत्या शहराचे रहिवासी आहेत? तर ते पुणे या शहराचे रहिवासी आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. भारताचे 93वे ग्रँड मास्टर आरव डेगला हे मुंबई महाराष्ट्र इथले रहिवासी आहेत. कितवे ग्रँड मास्टर आहेत? तर 93वे. शहर मुंबई. उपलब्धी मुंबईचे 3रे ग्रँड मास्टर. महत्त्वाची कामगिरी फरवरी 2026 त्यांनी ग्रँड मास्टर होण्यासाठी आवश्यक असलेला 3रा आणि अंतिम नॉर्म पूर्ण केला आणि त्यांची रेटिंग 2500 या पुढे गेली. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक वन्यजीव दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर हा 3 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक वन्यजीव दिन 3 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. उद्देश वन्यजीव वनस्पतीच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे. थीम म्हणजे दरवर्षी या दिवशी एक विशिष्ट थीम असते जे निसर्ग संवर्धनावर आधारित असते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पद्म पुरस्कार. तर आपण 2026 जे पण पद्म पुरस्कार मिळाले त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. हे खूप महत्त्वाचे पुरस्कार असतात. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. चला आता आपण पद्म पुरस्कार पाहूया. सर्वात आधी पद्म पुरस्कार कोणाला मिळते याबद्दल माहिती पाहूया. आणि हा पद्म पुरस्कार हा भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक आहे. हे पुरस्कार प्रामुख्याने असाधारण कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. हा पुरस्कार कोणाला आणि कशासाठी दिला जाते याची आपण सविस्तर माहिती पाहूया. कोणाला दिला जातो? क्षेत्र कला, समाजसेवा, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान, अभियांत्रिकीचा, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा आणि इतर कोणत्याही क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो, भेदभाव न करता. हे पुरस्कार देताना जात, व्यवसाय, पद किंवा लिंग असा कोणताही भेदभाव केला जात नाही. अपवाद म्हणजे सरकारी कर्मचारी, उदाहरण डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ वगळता हे सार्वजनिक उपक्रमात कार्यरत आहेत या पुरस्कारासाठी पात्र नसतात. तर आपण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. पुरस्कारचे 3 प्रकार आहेत. कोणकोणते आपण पाहूया. पद्मविभूषण विलक्षण आणि विशिष्ट सेवासाठी हा 2रा क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. त्यानंतर पद्मभूषण उच्च श्रेणीची विशिष्ट सेवासाठी दिला जातो. पद्मश्री हा कोणत्याही क्षेत्राच्या विशिष्ट सेवासाठी दिला जातो. निवड प्रक्रिया
दरवर्षी 1 मे ते 15 सप्टेंबर या काळात या पुरस्कारांचे नामांकन मागवले जातात. कोणताही व्यक्ती स्वतःचे किंवा दुसऱ्याचे नाव सुचवू शकते. समिती पंतप्रधानांनी दरवर्षी स्थापन केलेले पद्म पुरस्कार समिती या नावाची छाननी करते आणि घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्काराची घोषणा केली जाते. आता आपण पाहूया 2026चे पुरस्कार कोणकोणाला मिळाले. तर पद्मविभूषण पुरस्कार 5 व्यक्तींना मिळालेले आहेत. पहिले म्हणजे धर्मेंद्र सिंग देओळ, मरणोत्तर कला, महाराष्ट्राचे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, त्यांना मिळालेले आहे. त्यानंतर एन राजम, कला, उत्तर प्रदेश, प्रसिद्ध व्हायोलिन वादक. के.टी. थॉमस, सार्वजनिक व्यवहार, केरळ. पी. नारायण, साहित्य आणि शिक्षण, केरळ. व्ही.एस. अच्युतानंद, मरणोत्तर त्यांना सार्वजनिक व्यवहार आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ते होते. तर 5 व्यक्तींना हा पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. इथे महाराष्ट्राचे एक व्यक्ती आहेत, कोणते? धर्मेंद्र सिंग देओळ, मरणोत्तर त्यांना पद्मविभूषण मिळालेला आहे. तर हा पॉईंट तुम्ही नोट करून ठेवा. त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार महाराष्ट्रात आहे. अलका याग्निक, कला क्षेत्रासाठी. पियुष पांडे, मरणोत्तर कला क्षेत्रासाठी. उदय कोटक, व्यापार व उद्योग या क्षेत्रासाठी. तर 3 पद्मभूषण पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्तींना मिळालेले आहेत. त्यानंतर पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्राचे डॉक्टर आर्मिंडा फर्नांडिस, वैद्यकीय क्षेत्रासाठी. अशोक खाडे, व्यापार आणि उद्योग या क्षेत्राकरिता. भिकुया लाडक्या ढिंडा, कला या क्षेत्राकरिता. जनार्दन बापू बोथे, सामाजिक कार्य या क्षेत्राकरिता. जुजर वासी, विज्ञान आणि अभियांत्रिकी या क्षेत्राकरिता. माधव रंगनाथ, कला क्षेत्राकरिता. रघुवीर तुकाराम खेडेकर, कला या क्षेत्राकरिता. रोहित शर्मा, क्रीडा या क्षेत्राकरिता. सतीश शाह, मरणोत्तर कला या क्षेत्राकरिता. सत्यनारायण नुवाल, व्यापार व उद्योग या क्षेत्राकरिता. आणि श्रीराम देवबा लाड, शेती याकरिता त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेले आहे. तर ही खूप महत्त्वाची लिस्ट आहे पद्मश्री पुरस्काराची. तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण की पद्मश्री 11 व्यक्तींना मिळालेला आहे आणि 3 पद्मभूषण मिळाले आहेत आणि पद्मविभूषण 1 व्यक्तींना मिळालेलं आहे. तर आपण कॅल्क्युलेट केला तर 15 व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. हे 15 व्यक्ती खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यांचे क्षेत्र कोणतं आहे याबद्दल पण प्रश्न असू शकतो. तर तुम्ही हे 15 व्यक्तीची माहिती नोट डाऊन करून ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सिरीजमध्ये एक प्रश्न तुमच्यासाठी असतो. आजचा प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. नीती आयोगच्या अटल इनोव्हेशन मिशनने भारताचे पहिलं राज्य नवोन्मेष अभियान कोठे सुरू केलेलं आहे? तर तुमचा ऑप्शन क्रमांक 1 आहे आसाम, ऑप्शन क्रमांक 2 आहे गुजरात, ऑप्शन क्रमांक 3 आहे त्रिपुरा आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे नवी दिल्ली. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जी ही सिरीज घेत आहोत चालू घडामोडीची, ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.